माझी मुलगी काय 4 वर्षाची होतीच. हां. लक्ष्मीकांत आणि रुही बेर्डे आले होते. म्हणजे आमच्याकडे चैत्र पाडव्याला नाटक असतं गावात इथं. अच्छा. आमच्या गावातलेच लोक असं नाटक करतात. हां, हां. आणि त्यांना अध्यक्ष म्हणून बोलवलेलं होतं. अच्छा, लक्ष्मीकांतांना. अच्छा. मग त्यावेळेला रुही बेर्डे आणि लक्ष्मीकांत आले होते. ओके ओके. मग त्यावेळी तुम्ही पाहिलाय म्हणजे त्यांना इथे गावात आले? घरी आले होते. अच्छा, सॉरी. माझ्या सासूबाई होत्या त्यावेळेला. हां काय? सासूबाई असताना सगळेच यायचे अगदी. अच्छा. ते कुंभारवाड्यात होते, मग ते रत्नागिरीत राहायला आले. ते कशा शिक्षणासाठी वगैरे. अच्छा, मग रत्नागिरीमध्ये पण त्यांचं वास्तव्य होतं. ओके. दादा, लक्ष्मीकांत बेर्डेंचं घर इथेच पुढे ना? तुम्ही इथले चांदे. ओके. पण हे खूप पूर्वीचं त्या काळाचंच बांधकाम आहे ना? हां, खूप जुनं आहे आणि त्या काळचं बांधकाम आहे, तरी पण ते स्लॅबचं वगैरे असं दिसतंय. तुमची आता तुझी कितवी पिढी आहे? आणि आमच्या गावासाठी ते कौतुक असं होतं ना. बरोबर. गावासाठी आमच्या गावातले झाले होते ना, बरोबर. पण त्यावेळेला त्यांना जाऊन बोलवलेलं होतं, त्यांना विशेष सत्कार वगैरे केलेलं नाही होतं त्यांचा. त्यांना म्हणजे अभिनयाचं खूप वेळच होतं आणि त्याचं त्यांनी पुरेपूर. जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, आज मी जात आहे आपल्या मराठी सिनेमा इंडस्ट्रीतले सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कोकणातील मूळ घरी. त्या ठिकाणी जाऊन लक्ष्मीकांत सर या ठिकाणी म्हणजे त्यांचा जन्म नेमका कुठे झाला तर मुंबईला की आपल्या रत्नागिरीमध्ये, आणि त्याचप्रमाणे ते गावात वगैरे केव्हा आलेले आहेत का, आणि त्यांच्याबद्दल अजून काही त्यांच्या फॅमिलीकडून काही माहिती मिळते का, तर याबद्दल सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या भागामध्ये पाहणार आहोत. आत्ता मी आहे चांदोर या गावामध्ये आणि इथून पुढे जाणार आहे चांदेराई या गावामध्ये. चांदोरमधून चांदेराई या गावामध्ये इथून साधारण आता एक 20-25 मिनटं मला लागतील. तसंच इथे आहेत ना समोरच्या साईडला हे बघा, हे 2 चिंचेचे झाडं आहेत आणि त्याच्यावरती आहेत ना खूप साऱ्या चिंचा धरलेल्या आहेत. तर आपण आहेत ना 1-2 चिंचा पाडवूया आणि खाऊया. हे बघा, ह्या मुली चिंचा गोळा करायला आल्या होत्या. 1 दगड 2 3 हे बघा 3 चिंचा मिळालेल्या आहेत. आंबट गोड एक नंबर. ॲक्च्युली हे आहेत ना पूर्ण तयार झालेले आहे आणि पिकायला आले होते, त्याच्यामुळे ह्याची टेस्ट आहेत ना 1 नंबर लागते. आपण आता पोचलो आहोत मित्र चांदेराई या गावामध्ये. चांदेराईच्या या पुलावरती आहोत आणि हा पूर्ण गाव दिसतो आपल्याला. हा चांदेराई गाव आहे. ऋषभ तोडणकर. हां गावकडे. बरोबर. दादा, हे कुठे लक्ष्मीकांत बेर्डेंचं घर? इथेच पुढे ना? तुम्ही इथले चांदेरा इथलेच? ओशीतले. हरचेरी. आता काय क्रिकेटची मॅच आहे की इकडे? झाली, खेळून आलात? जिंकलेले? अरे वा, अभिनंदन. आता केव्हा आहे? उद्या. बेस्ट ऑफ लक. ओ काकी, लक्ष्मीकांत बेर्डेंचं घर कुठे? मागचं काय? कुठून रस्ता आहे? हां ओके, इथून उजव्या साईडला. आता आपण पोचलो आहोत ते म्हणजे चांदेराईमधील लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या घरी, आणि हे आहे त्यांचं मूळ घर. इथे आपण पाहू शकतो. आणि ह्या साईडला हा चव्हाटा आहे. इथे होळी वगैरे उभी होते. हे बघा, तुम्ही निशाणसुद्धा पाहू शकता. बरोबर लक्ष्मीकांत बेर्डे सरांच्या घराच्या समोर ही होळी उभी होते.
अशा प्रकारे. तुम्ही आता ह्या साईडला पाहाल ना तर हे सुद्धा एक जुनं घर, जुन्या काळातलं घर आपल्याला पाहायला मिळतं आहे. पण हे बंद दिसतं आहे. इथे खूप वर्ष कोणी आलेलं वाटत नाही आहे. आणि आता आपल्याबरोबर आहेत इथे प्रसाद दादा, प्रसाद बेर्डे. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वप्रथम दादा तुमचे खूप खूप आभार मानतो, कारण वेळात वेळ काढून आता फवारणीचे वगैरे दिवस चालू आहेत आणि त्यामध्ये पण तुम्ही गडबडीमध्ये होता, त्यातून सुद्धा वेळ काढून मला तुम्ही आता इथे वेळ देत आहे, तर त्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप आभार मानतो. तर दादा हे साधारण आता आपलं घर आहे तुमचं, तर ते किती वर्षांपूर्वीचं आहे काय? माझ्या जी माहिती आहे त्यानुसार 120-122 वर्ष वगैरे झाली असेल. अच्छा. तर मित्र आता तुम्ही पाहू शकता, हे बघा हे स्ट्रक्चर पूर्ण जुनंच आहे ना? हां, स्ट्रक्चर हलवलेलं नाही, फक्त पेंटिंग केलेलं आहे. म्हणजे यामध्ये यावर्षी माझं लग्न झालं, घराला पेंटिंग झालं. ओके ओके ठीक आहे. तर मित्र आधी आहेत ना आपण घर पाहूया कशा प्रकारे आहे ते, आणि त्यानंतर आहेत ना प्रसाद दादा आपल्याला थोडक्यात लक्ष्मीकांत सरांबद्दल माहिती देतील. तर चला आपण आतमध्ये जाऊया. तुम्ही आता मित्र पाहू शकता किती सुंदर असं हे घर आहे. म्हणजे इथे आल्यानंतर पूर्वीचं जे कोकण होतं तर त्याची अनुभूती होते. ही आहे ओटी. ओके. आणि ही पडवी, आणि पडवीतून इथे वरती जातो तो जिना. तुम्ही पाहू शकता, हे बघा हे सर्व बांधकाम आहेत ना ते लाकडाचं आहे. वरचा माळा हा जिना, आणि इथे कुठेही असं वाटत नाही. दरवाजे पण पाहू शकता, जे अगोदरचे पूर्वीचे होते दरवाजे असतात तशी त्यांची डिझाईनसुद्धा आहे. ही मधली खोली. अरे वा. साधारण घरात खोल्या किती आहेत? असं 1 2 3 4 5 6 7 8 एक खोल्या आहेत. 8 खोल्या आहेत. पाठीमागं पण बॅक साईड आहे. अच्छा. हे आता आम्ही केलेलं. ओके. हे तो हां थोडंफार. अरे पण अरे वा. अच्छा इथून आहे का असं? मी ते मगाशी कोणतरी बोलले होते, मी इथूनच गेलो मग मी 2-3 वेळा. बरोबर. आणि हे काय आहे? ते पण खूप हे दळी म्हणून आहे त्यांचं हे बांधकाम. आता तिथं कोण नाही राहत. ओके ओके. पण हे खूप पूर्वीचं त्या काळातच आहे. त्या काळाचंच बांधकाम आहे ना? तर आमच्या नंतर बांधलेलं आहे. अच्छा. म्हणजे त्याला पण जवळजवळ 80-90 वर्ष झाली असतील. बापरे. हे 100 वर्ष झाली असतील. हां खूप जुनं आहे. आणि त्या काळचं बांधकाम आहे तरी पण ते स्लॅबचं वगैरे असं दिसतं. तेव्हाचं RCC पहिलं. हां काय? म्हणजे ते इथं बंदर होतं ना, अर्चरी बंदर होतं हां. त्यावेळेला इथं बोटी वगैरे लागायच्या. ओके. सांगतात म्हणून मला माहिती नाही. बरोबर. माहित नाही. माझे जे कोण आहेत ते सांगतात की इथं आपल्या इथं धक्का होता, इथं लागायचा, आणि हे गोडाऊन म्हणून वापरला जायचं. इथं माल उतरला जायचा आतमध्ये. गोडाऊन आहे मोठं ते. तर मित्र मी पण ऐकलंय खूप लोकांकडून की हरचेरी बंदर खूप मोठं होतं. असं बोललं जातं की इकडे माल उतरवला जायचा, पण ते पण आपल्याला काही कन्फर्म माहिती नाही, तर त्यावेळीच्या लोकांना माहिती असेल. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. खरोखर मला इथनं खूप खूप आवडलं. आणि मुळात म्हणजे मित्र एक गोष्ट सांगायची की अशा प्रकारचं घर जर म्हणजे पूर्वीच्या काळातली घरं जर जपायची असेल तर त्याला मेंटेनन्स खूप असतो, त्रास पण तेवढाच असतो ही घरं जपायची. कारण आता खूप सारा ॲडव्हान्स सिस्टीम आलेली आहे, आणि तर त्यामुळे आहेत ना खूप साऱ्या गोष्टी सोप्या होतात. पण पूर्वीची घरं जपायची असतील ना तर खूप खूप त्रास असतो त्याला. हे पेंट वगैरे जर वेळोवेळी केलेत नाही, वेळोवेळी गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये सुधारणा केली नाही तर ती घराला आहेत ना कुठेतरी लाकूड लागणं बोलतात त्याला, तर ती गोष्टसुद्धा असते. मग तो त्या लाकडाचा भुसा वगैरे पडणे खूप सारं. हां भिंतीनं. बरोबर. तर मित्र आता आपण जिन्याने वरती जाऊया. आता आपण वरती आलोत आणि हे अशा प्रकारे हे घर आहे. पण ह्या भिंती कशाच्या आहेत म्हणजे? त्या गुळ चुना आणि चिऱ्याची ही निघते हा चिऱ्याची काव असते ती. हां हां हां. धाव म्हणतात. ओके. ती गुळ आणि चुना हे वापरून ते प्लॅस्टर केलेलं आहे. तेच म्हटलं, कारण आपण आपल्या प्लॅस्टरमध्ये आणि ह्या प्लॅस्टरमध्ये खूप फरक वाटतो. पण तर असं आहे हे लक्ष्मीकांत बेर्डे यांचं मूळ घर. आणि आता या ठिकाणी त्यांची फॅमिली राहते. तर फॅमिलीमध्ये आता प्रसाद दादा आहेत आपल्याबरोबर.
तर तेच या ठिकाणी राहतात. बाकीची त्यांची फॅमिली आहे ती मुंबईला असते आणि काही रत्नागिरीला, तर ते येऊन जाऊन असतात आणि पण आता इथे राहतात ते प्रसाद दादा. तर त्यांच्याकडून आता आपण आहेत ना माहिती घेऊ. दादांनी पाणी आणलेलं आहे आणि तो कलश बघू शकता तुम्ही, आता आंब्याचा आहे पूर्ण. आणि असं बोलतात म्हणजे असंच आहे की तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायलेलं केव्हाही चांगलं. जर तुम्ही घरी राहत असाल आणि तुमच्या घरी आहेत ना म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये वगैरे, आणि जर तुम्हाला त्या ठिकाणी पाणी येतं बरोबर, पण ती पाण्याची गुणवत्ता किती असेल काय असेल ते आपण सांगू नाही शकत. धन्यवाद दादा. पण त्यामध्ये जर तुम्ही तांब्याच्या भांड्यामध्ये येणारं पाणी ठेवलात किंवा मग तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये ते पाणी ठेवायचं आणि त्यानंतर प्यायचं, तर त्यामुळे त्याची गुणवत्ता वाढते. तर प्रसाद दादा, आता खूप छान अशा प्रकारे तुम्ही हे घर मेंटेन केलेलं आहे, खूप आवडलं मला. तर दादा, आता हे लक्ष्मीकांत बेर्डे यांचं मूळ घर, तुमची आता तुझी कितवी पिढी आहे त्यांच्यापासून काय? ते सेकंड जनरेशन त्यांचे. ओके. म्हणजे एक पिढी फक्त झाली, ते माझे काका लागतात. माझे आजोबा आणि त्यांचे बाबा हे सख्खे भाव. ओके, तुमचे आजोबा आणि त्यांचे बाबा सख्खे सख्खे भाऊ. ओके ओके. आणि त्यानंतर मग लक्ष्मीकांत सर इथे केव्हा आले होते का असं काय? मी तर बघितलेले नाही, माझ्या पाहण्यात तरी नाही आलेले. हां. मी लहान असताना ते आले होते. ओके. पण तेव्हा मी खूपच लहान होतो, 1-2-3 वर्ष होतं, त्यामुळे माझ्या तर काय लक्षात नाही. बरोबर. त्यावेळेला इथं गावात त्यांना दत्तप्रसाद एक नाट्य मंडळ आहे आमचं खाली चव्हाट्यावर. हां. पाडव्याच्या दिवशी तिथं नाटक होतं. ओके. त्यावेळेला त्यांना बोलवून तिथं त्यांचा सत्कार वगैरे त्यावेळेला केलेला होता. कारण त्यावेळेला ते म्हणजे एकदम यशस्वी कलाकार झालेले होते मराठीचे, आणि एकदम ते स्टार्डम त्यांना मिळालेलं पण होतं. आणि आमच्या गावासाठी ते कौतुक असं होतं ना. बरोबर. आम्हाला पण आम्ही बाणत असलं म्हणजे आमच्या मी तर म्हणेन माझ्या घरातलेच. बरोबर. पण गावासाठी आमच्या गावातले झाले होते ना, बरोबर. पण त्यावेळेला त्यांना जाऊन बोलवलेलं होतं, त्यांना विशेष सत्कार वगैरे केलेलं नाही होतं त्यांचा पाडव्याच्या तिथं. अच्छा. त्यावेळेला ते येऊन गेलेलं हे मी ऐकिवातच आहे. बरोबर. आणि मग त्यांच्या अशा काय गाववाल्यांकडून किंवा तुमच्या वडिलांकडून किंवा काकांकडून वगैरे असं तुम्ही काय आठवणी वगैरे असं ऐकलेल्या आहेत का? वडिलांच्या सांगण्यात हेच की ते सुट्टीत वगैरे इकडे यायचे, म्हणजे लहानपणी इथं गावातले किंवा आमच्या वडिलांकडनं त्या काळात विटी दांडू, हुतुतू आणि गोट्या हा एक प्रकार आहे. बरोबर. गोट्या हा प्रकार दारात वगैरे खेळला जात होता. बरोबर. विटी दांडू त्या काळात चालायचं इथं, पण छोटासा ग्राउंड पाहिजे तर त्या ग्राउंडवर जाऊन वगैरे ते खेळायचे. बरोबर. आणि तेव्हा कसं हे गेम खूप खेळले जायचे. टीव्ही वगैरे काय माध्यम हे फार कमीच होतं. बरोबर. फार कमी लोकांकडे होतं असेल. आता मोबाईल आणि हे झालंय त्यामुळं मुलं ते विसरत चाललेले. म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नसेल की विटी दांडू काय प्रकार आहे. लहान मुलांना आता विचारलं विटी दांडू माहिती आहे का तर सांगणार नाही. बरोबर. ओरे कसे खेळायचे हे ते आता नाही, त्या काळात ते खेळलं जातं. आमच्या गावातले तर संजू नाना किंवा एक गांगण वगैरे म्हणून आहेत, ते त्यांच्याबरोबर खेळलेले आहेत त्यावेळेला. ओके. शेजारी. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी त्यांच्या पत्नी किंवा मुलं वगैरे काय आलेले आहेत? त्यांचे एक्सपायर झाले 2004 साली. त्याच्यानंतर एकदा आमच्या गावातनं त्यांच्या मिसेसना बोलवलेलं होतं स्पेशल. तेव्हा पण विनोद तावडे ज्या वेळेला आले होते त्यावेळेला त्यांना आम्ही म्हणजे त्यांच्या मिसेसना बोलवून त्यांचा सत्कार वगैरे इथं गावात केलेला होता. अच्छा. म्हणजे त्यांना पण त्या काळात म्हणजे त्यांच्या लग्नानंतर त्या पहिल्यांदा इथं आल्या होत्या. ओके. मग त्यावेळी तुझ्या आठवणीत असेल ते सर्व? त्यावेळेला आठवण येते. म्हणजे त्यावेळेला गाव तर भरपूर जमला होता. म्हणजे शेवटी त्यांच्या मिसेस आल्यानंतर एक कौतुकच होतं ना, इतके वर्षांत ते येणार आहे तर कशी दिसत असेल म्हणून पण ते पब्लिकला बघायचं होतं. आणि गावातल्या आमच्या वाणीपेठेत जरा कसं वाण्यांचे सगळे एकीने कार्यक्रम होतात. कुठलाही कार्यक्रम प्रत्येक घरातल्या बायका किंवा पुरुष हे लगेच त्यांना सपोर्टिव्ह आहे. सपोर्ट. अच्छा. वाणीपेठेमध्ये हे एक चांगलं आहे की सगळे एकमेकाला खूप सपोर्ट करतात. ओके. त्यामुळं ते पण सगळे त्याला हे दादा दळेनीच त्यांना बोलवले. त्याच्यामध्ये विशेष पुढाकार म्हणजे दादा दळेनीच घेतलेला होता. अच्छा. जे संजीवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत ते त्यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी ते चालू केलेलं. ओके. मग त्यावेळी त्या इथे आल्या होत्या? त्यावेळी त्या आल्या होत्या. त्याचप्रमाणे आपल्या लक्ष्मीकांत सरांच्या अभिनय क्षेत्राबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? आता माझ्या माहितीत म्हणजे थोडक्यात वाचनातनं आलेल्या म्हणा किंवा टी व्हीच्या माध्यमातून किंवा घरातल्यांनी काय जी थोडीफार माहिती सांगितली आहे त्याच्यातनं की त्यांना लहानपणीपासूनच म्हणजे शाळेत असल्यापासून छोट्या छोट्या ते गॅदरिंग होतात आताच्या भाषेत, त्यामध्ये एकांकिका करणे, नाटकं करणे ही आवड होतीच. ती त्यांनी पुढं जोपासत ठेवला आणि कॉलेजमध्ये गेले तिथं एकांकिका मोठमोठ्या केला. आणि त्यावेळेला जे शोज आले त्यांचे
म्हणजे स्पर्धा झाल्या असतील त्याच्यात पण त्यांनी घेतला नाही. तिकीट काउंटरवर तिकीट विकण्याचं पण त्यांनी काम केलेलं आहे. अच्छा. म्हणजे आणि स्टुडिओमध्ये लागणारी जी काय आतमध्ये मदत लागत असेल ती सुद्धा त्याने त्यावेळेला कामं केलेली आहे. ओके. मग तिथं त्यांना आतमध्ये चान्स मिळाला. चान्स मिळाला. डिरेक्टर कोण ओळखीचे म्हणजे माझ्या माहितीत नाही. बरोबर. मग त्यांना जो चान्स मिळाला मग तिथून त्यांनी कधी मागे वळून बघितलं नाही आणि तिथून ते पुढे यशस्वीच होत गेले. बरोबर. तर मित्र त्यांचं पहिलं नाटक काहीतरी टूर निघाली असं काहीतरी नाटक होतं पहिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं आणि तिथून पुढे मग ते नाटकातूनच वरती आले. हां, पिक्चरमध्ये आले, हळूहळू पुढे आले. कोणतंही काम आता तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे म्हणजे जे ग्राउंड लेवलचं काम होतं ते पण त्यांनी केलेलं आहे. कमीपणा नाही मानलेला आहे ते त्यांनी केलेलं आहे. कारण का त्यांना म्हणजे अभिनयाचं खूप वेळच होतं आणि त्याचं त्यांनी पुरेपूर ते अभिनयासाठी काय जे पडेल ते काम त्यांनी करायची तयारीच दाखवलेली होती. त्याप्रमाणे ते करत राहिले होते. बरोबर. आणि त्यांची परिस्थिती आपण त्या काळात म्हटलं तर तेवढी चांगली नसेल. म्हणजे त्यांना त्यामुळे डायरेक्ट चित्रपटात कसं जायचं किंवा अभिनय क्षेत्रात तर त्यावेळी त्यांनी स्वतः मेहनत घेऊन ते क्षेत्र निवडलेलं होतं आणि त्याच्यासाठी ते झटत राहिले आणि पुढे जात राहिले. बरोबर. म्हणजे त्यांचं गॉडफादर असं कोणी नाही. त्यांना असं गॉडफादर नाही. स्वतःच्या हिमतीवर ते बाहेर पडले होते. या क्षेत्रासाठी या क्षेत्रामध्ये वळले. बरोबर. तर मित्र हो, या ठिकाणी आता आपल्या बरोबर आहेत श्री लक्ष्मीकांत सरांचे भाऊच, बरोबर ना? लक्ष्मीकांतचा मी भाऊ. काका, तुम्ही या अगोदर कधी त्यांना भेटलायत का किंवा काय असं लहानपणी तुमच्या कसं काय? लहानपणी म्हणजे आम्ही तेव्हा लहान ह्या बघा ह्या वयाचे असताना आम्ही भेटले. अच्छा, यांच्या एवढे. मग त्यावेळी ते काम म्हणजे त्या लक्षात किती राहणार. बरोबर. पण तुम्ही भेटलेले आहात? भेटलेलं आहे. म्हणजे एकत्र खेळ वगैरे असे खेळलेले? पण ते कसे नेहमी नाही यायचेत ना, कधी जे आले मे महिन्यात वगैरे. ओके. तेवढ्या वेळेत थोडे एक 2-4 दिवस असले तर तेवढ्या वेळेस ते भेटणं होणं एवढं. मग ते मुंबईला कुठे राहायचे? ते कुंभारवाड्यात राहायचे. कुंभारवाडा. अच्छा. मग तिथूनच त्यांची ती सुरुवात होती याची नाटक क्षेत्रात वगैरे? म्हणजे ते कुंभारवाड्यात होते. मग ते रत्नागिरीत राहायला आले. अच्छा. रत्नागिरीत ते संसारे मारुतीच्या संसाऱ्यांची चाळ आहे ना, तर राहत होते ते. अच्छा. मग ते कशा शिक्षणासाठी वगैरे? अच्छा. मग रत्नागिरीमध्ये पण त्यांचं वास्तव्य होतं. ओके. मग तिकडे पण शिक्षण थोडं त्यांचं रत्नागिरीमध्ये पण शिक्षण झालेलं आहे. पाटण हायस्कूलला हां काय? अच्छा. तर मित्र हो, या ठिकाणी आता आपल्याबरोबर आहेत लक्ष्मीकांत सर यांची गावची फॅमिली. तर प्रसाद दादा, पहिले आमची ओळख करून देणार आमचं. हे माझे बाबा. अच्छा. ही माझी आई वैशाली. हा आदिराज माझा भाचा. अच्छा. तिला म्हणून आज आलेला आहे आणि ही अंकिता माझी बायको. अच्छा, नमस्कार. हां. तर अजून म्हणजे या घरामध्ये माझे काका तुषार बेर्डे जे कोविड नंतर 1 वर्षानंतर एक्सपायर झाले. पण त्यांच्या मागं त्यांचे 4 मुलं आहेत. मुलगा मुंबईत जॉब करतो, येऊन जाऊन असतो. ओके. सणावाराला सगळे करायला तो येतोय. म्हणजे तुमची सर्व फॅमिली येऊन जाऊन असते? आम्ही ह्या घरातच राहतो. आणि एक धाकटे काका म्हणजे शिरीष काका पण येऊन जाऊन असतात. त्याचप्रमाणे वहिनी, तुमचं ज्यावेळी लग्न झालं तर त्यावेळी तुम्हाला माहिती होतं का की हे घर बाबा या ठिकाणी लक्ष्मीकांत बेर्डे यांचं मूळ घर वगैरे आहे असं? आधी माहित नव्हतं, नंतर कळालं. अच्छा. खूप छान वाटलं. नमस्कार आई. तुम्हाला माहिती होतं का ज्यावेळी तुमचं लग्न झालं त्यावेळी हे मूळ घर आपलं लक्ष्मीकांत सरांचं आहे ते? किती आता 45 वर्ष झाली लग्नाला. बरोबर. नाही, त्यावेळी माहिती होतं का ज्यावेळी लग्न करून तुम्ही नाही. त्यावेळी अशी काही कल्पना नव्हती तुम्हाला? त्याच्यानंतर मग माझी मुलगी काय 4 वर्षाची होतीच. लक्ष्मीकांत आणि रुही बेर्डे आले होते. म्हणजे आमच्याकडे चैत्र पाडव्याला नाटक असतं गावात इथं. अच्छा. आमच्या गावातलेच लोक असं नाटक करतात आणि त्यांना अध्यक्ष म्हणून बोलवलेलं होतं. अच्छा, लक्ष्मीकांतांना. अच्छा. मग त्यावेळेला रुही बेर्डे आणि लक्ष्मीकांत आले होते. ओके. मग त्यावेळी तुम्ही पाहिलाय म्हणजे त्यांना इथे गावात आले? घरी आली. अच्छा. माझ्या सासूबाई होत्या त्यावेळेला. हा काय? सासूबाई असताना सगळेच यायचे होती. अच्छा. म्हणजे लक्ष्मीकांत सर त्यावेळी इथे घरी येऊन गेले होते, तुम्ही पण भेटलायत म्हणजे त्यांना? होय. अच्छा. आता मित्र या ठिकाणी आपण पाहतोय की अंगणामध्ये आहेत ना शंकराची पिंडी आहे दादा. तर याच्याबद्दल पण काहीतरी इतिहास आहे. तर माझ्या आजीला मिळाली होती इथंच, काहीतरी खोदकाम करत होते तेव्हा मिळाली. मग आजीने ती इथंच स्थापन केलं आणि पाठीमागच बेलाचं झाड आहे. हे पण तेव्हापासूनच आहे. तर हे बांधकाम नंतर माझ्या काकाने करून घेतलं आणि वरती घुमट नव्हती, हे ओपन होतं. म्हणजे बेलाच्या झाडाचा बेल वगैरे तो त्याच्यावर पडतो असं म्हटलं जातं. बेलाच्या झाडाच्या पुढ्यात ती होती मिळाली. बरोबर. तर आता आपण पूर्ण घर पाहिलं कशा प्रकारे आहे ते. आणि घराच्या समोर दादा हा तुमचा चव्हाट आहे ना? ओळीचा मान, आंब्याची होळी इथं उभी केली जाते. अच्छा. इथे तुमच्या इथे पण आंब्याची होळीच असते?
इथे पण आंब्याची. ओके ओके. आमच्याकडे पण आंब्याची होळी असते, काही ठिकाणी पोपळीची होळी असते, काही ठिकाणी सुरमाडाची होळी असते, शिवरीची असते शिवरीची असते. बरोबर. पण इथे पण आंब्याची होळी आहे. आणि हे बघा, हा अशा प्रकारे सर्व परिसर येतो पूर्ण. हा वाणीपेठ बोलतात याला, चांदेराईमध्ये वाणीपेठ. ही पण बेरड्यांचीच जागा आहे. हां काय. तर मित्र ही बघा, ही पण समोरची जी जागा दिसते ना ती बेरड्यांचीच जागा आहे. तर प्रसाद दादा, खरंच खूप खूप धन्यवाद तुमचे. वेळात वेळ काढून या ठिकाणी आम्हाला तुम्ही माहिती दिलात त्याबद्दल. आणि कधी गावखडीमध्ये आलात तर या, नक्की मला कॉल करा. थँक्यू. आपण आता मित्र हो चांदेराईमधून निघालो आणि आता पोचलो आहोत ते म्हणजे सोमेश्वरच्या या ब्रिजवरती. नयनरम्य अशी ही संध्याकाळ आपल्याला पाहायला मिळते आहे. थोड्याच वेळात सूर्यास्त होईल आणि तिथे काही लोक मासेमारी करताना सुद्धा दिसत आहेत. तर मित्रो, आपण आता चांदेराईमधून म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे सर यांच्या घरून आता आलो आहोत इथे. लक्ष्मीकांत सर यांच्याबद्दल सांगायची अजून एक गोष्ट म्हणजे त्यांना आहेत ना पहिलं सुरुवातीला ST कंडक्टर व्हायचं होतं. त्याचं कारण पण मजेशीर आहे, कारण त्यांना असं वाटायचं की कंडक्टरांना जे पैसे मिळतात तर ते सर्व पैसे त्यांचे असतात, त्याच्यामुळे ते पैसे कमवण्यासाठी म्हणजे सर्व पैसे मिळतील आपल्याला या दृष्टिकोनातून त्यांना असं वाटायचं की आपण ST कंडक्टर व्हावं. पण जशी जशी हळूहळू त्यांना समजत गेले तशी तशी त्यांची आवड कलाक्षेत्रात होती, अभिनयामध्ये होती आणि त्या दृष्टिकोनातून ते नंतर काम करू लागले. तर अशा या आपल्या सर्वांच्या लाडक्या लक्ष्मीकांत बेर्डे यांचं आज आपण घर पाहिलं. आणि आजचा हा एकंदर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.